व्हॉइस ऑफ राहुल. कथेच्या प्रांतातील सर्व रसिक प्रेक्षकांना व्हॉइस ऑफ राहुलचा नमस्कार आणि गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. बाप्पा आपल्या आयुष्यात सुख, समाधान आणि शांतता घेऊन येऊ, हीच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तर चला सुरू करूया आजची रश्मी समीर पाठक यांची कथा, जिचं नाव आहे अनादी अनंत. मागच्या कित्येक रात्रींपासून केशव झोपलाच नव्हता. अथक काम करून साध्य मिळवायचं हे त्याने मनाशी नक्की करून ठेवलं होतं. आराम न करता, न थकता, न थांबता तो वाटचाल करतच होता. उद्या म्हणजे खरं तर आजच, कारण आत्ता रात्रीचे 3 वाजले होते. त्याच्या परिश्रमांचं फळ, खरं सांगायचं तर दृश्य फळ त्याला मिळणार होतं. कित्येक वर्ष याच फळासाठी त्याने संयमाने, कष्टाने वाट तुडवली होती. पण आता शेवटचे 6 तास सुद्धा त्याला वाट बघणं नकोसं झालं होतं. केशव तरुण, हुशार, अभ्यासू, जिज्ञासू, प्रयत्नशील, एकलक्षी असा शास्त्रज्ञ, संशोधक होता. स्वतःचा अभिमान वाटेल अशा ठिकाणी कामाला होता. जगद्विख्यात संस्था नासा. अभिमान 2 कारणांनी. एक म्हणजे ती संस्था अशी होती की काम करणाऱ्यांना अभिमान वाटावाच, अनेक गोष्टी शिकवणारी आणि कित्येक रहस्य प्रत्यक्ष उलगडून दाखवणारी. अभिमानाची दुसरी गोष्ट म्हणजे केशव अगदी साध्या मराठी भारतीय कुटुंबातला मुलगा. अगदी सामान्य कुटुंब. भारतामध्ये असणाऱ्या अनेक लाखो करोडो कुटुंबांपैकी कुठल्याही एका कुटुंबामध्ये तुम्ही केशवला बघू शकाल इतकं सामान्य कुटुंब. घरामध्ये आई, वडील, लहान भाऊ, आजी, आजोबा आणि केशव. लहानपणापासून केशवला शिक्षणाचं, कष्टाचं आणि संयमाचं शिक्षण घरातूनच मिळालं. तो वारसा त्याने सतत जपला. याच्या व्यतिरिक्त हजारो घरांमध्ये आजीच्या गोष्टीतून भेटीला येणारी पुराणं आणि कित्येक पुराण कथा, आजोबांच्या हाताला धरून येणारे अनेक श्लोक आणि मंत्र हे सुद्धा केशवच्या बालपणाचा एक भाग होते. पण हा वारसा मात्र केशवने वयाच्या 15 ते 16व्या वर्षी नाकारला. नव्याने समजत जाणाऱ्या विज्ञान, बाहेरच्या परिस्थितीचे बुद्धीवर होणारे संस्कार आणि आपण काहीतरी वेगळं करतो याचं समाधान देणारी वागणूक, या सगळ्या कारणांनी केशव हळूहळू यापासून लांब गेला. लांब जाऊ शकला नाही ते फक्त आजी आजोबांपासून मनाने. आजी आजोबांशी केशव नेहमीच मनापासून बांधला गेला होता. सुरुवातीला केवळ विरोध म्हणून केशव आजी आजोबांशी वाद घालायचा. पण हळूहळू परिस्थितीने त्याच्यातल्या नास्तिकतेला अजूनच धार दिली. आता केशवला फक्त वादासाठी वाद घालायचा होता असं नाही. त्याला आजीला सांगायचं होतं की तिचा देव नाहीच. ज्या एका समजुतीवर ती तिचं स्वतःचं संपूर्ण आयुष्य निर्धास्तपणे जगत आली होती, ती समजूत किती पोकळ आहे हे सांगण्याची केशवला घाई झाली होती. कदाचित याच कारणाने इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये न जाता केशव संशोधनाच्या क्षेत्रात आला आणि जिद्दीने नासामध्ये कामाला लागला. अमेरिकेत सुद्धा कित्येकदा केशवला आजीसोबतचे संवाद आठवायचे. आजी आणि तिचा विष्णू. याच भक्तिपायी, खरं तर वेडापायी आजीने त्याचं नाव केशव ठेवलं होतं. आजी म्हणायची, निळसर रंगाचा, अतिशय खोडकर, सगळ्यांना सामावून घेणारा, सगळ्यांना निर्माण करणारा, एकदा दिसला की आपलंसं करणारा आणि सगळ्यात महत्वाचं नतमस्तक व्हायला लावणारा एकच आहे, केशव. तूच बरं का तो. सुरुवातीला केशवला या गोष्टींचं खूप कौतुक वाटायचं. हळूहळू निळ्या रंगाचं बाळ कसं दिसेल इथपासून त्याच्या वैचारिक कोपऱ्याने प्रश्न विचारायला सुरुवात केले. आणि अगं नाही ग आजी, तो त्याला अस्तित्वच नाही. या जगामध्ये केवळ विज्ञान आहे ग, असं सांगण्यापर्यंत केशवचा प्रवास पोहोचला. कमाल मात्र आजीची होती. आजीने एकदाही केशवला विरोध म्हणून केला नाही. ती सतत एकच म्हणत राहिली, वेळ आली ना की समोर उभा राहील तुझ्या आणि तू ओळखशील त्याला. अरे राजा, एका रूपात थोडीच राहतो तो, अगणित रूप आहेत त्याची. ज्याला त्याला आपापल्या आवडत्या रूपामध्ये त्याचं दर्शन होतच राहतं. अगं पण मी नास्तिक आहे आजी. त्याने काही फरक पडत नाही राजा.
तू डोळे झाकले किंवा त्याला नाकारलंस म्हणून तो थोडीच संपणार आहे. तो तसाच राहील. पण मग तो मला का दिसेल? अरे तो मुद्दाम थोडीच दिसेल. तो त्याच्या अस्तित्वामध्ये असणारच. तू पोहोचशील त्याच्यापर्यंत कधीतरी, त्यावेळी दिसेल तुला तो. आणि का पोहोचेन मी त्याच्यापर्यंत कधीतरी? केशवा, तू जसा आहेस ना, तुझे गुण तुला त्याच्यापर्यंत घेऊनच जातील. तुझी निष्ठा, परिश्रम, सातत्य, कष्ट आणि बुद्धी आपोआप त्याच्यापर्यंतचा मार्ग मोकळा करत राहतील. अगं आजी, माझी निष्ठा त्याच्यासाठी नाही. माझी निष्ठा फक्त विज्ञानावर आहे. अरे विज्ञानही तोच रे केशवा. अनेकांना त्यांच्या आवडत्या रूपामध्ये तपाचं फळ त्याने दिलेलंच आहे. आजी, मी तप वगैरे काही करणार नाही. नामस्मरण करत कितीतरी वर्ष उगच वाया घालवायला मला काय तू पुराणातला ऋषी वगैरे समजतेस की काय? राहिलं बाबा, तुझं काम सातत्याने चालू देत, ते सुद्धा तपच आहे. जशी त्याची रूपं अगणित, तसंच तपश्चर्याचे मार्ग सुद्धा. केशवला राग यायचा तो याच गोष्टीचा. आजी कधी चिडली तर नाहीच, पण मुळात तिचा केशवच्या नास्तिकतेवरच विश्वास नव्हता. शेवटी केवळ तिला खोटं पाडायचं म्हणून एवढ्या लांब जिद्दीला पेटून केशव आला होता. तिचं ते तप, ती तपोभूमी, ते नामस्मरण आणि तिचा तो विष्णू, या सगळ्यांना लांब सोडून मागची कित्येक वर्ष एक यान बनवण्यासाठी केशवने अक्षरशः क्षणोक्षणी वापरली होती. देह, विचार, भाषा आणि कर्म या सगळ्यांचा वापर केवळ यान बनवण्यासाठी केला होता. शेवटी त्याने ते करून दाखवलंच. पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर जाऊन तिथं नक्की आहे तरी काय याचा शोध घेणारं नव्हे, तर त्याचं चित्र घेऊन येणारं एक यान त्याने तयार केलं होतं. अर्थात एवढ्या तर्कशुद्ध प्रवासाला सुद्धा आजी तपश्चर्याच म्हणत होती, ही गोष्ट वेगळी आणि त्याच्यासाठी त्रासदायक होती. केशवा, भगीरथाने गंगा स्वर्गातून पृथ्वीवर आणली म्हणजे काय तप करत बसला, बोलावत बसला आणि मग आली गंगा धावत धावत, असं नाही झालं रे. भगीरथ इंजिनियर होता असं समज, आणि रिव्हर इंजिनिअरिंग केलं होतं त्याने, हे लक्षात घे. आता मला सांग, भगीरथ नावाच्या इंजिनियरने गंगा नावाच्या नदीचं मॅनेजमेंट करण्यासाठी 12 वर्ष प्रयत्न केले आणि ते साध्य केलं. हे आम्ही बिचारे लोक तपश्चर्या या एका शब्दात सांगतो. आमचं चुकलं कुठे? या अशा अंधतर्कावरती केशवचा मुळीच विश्वास नव्हता. आजी फक्त स्वतःचा मुद्दा आपल्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करते, हा ठाम विश्वास त्याच्या मनामध्ये होता. आजीला विष्णू नावाच्या दगडातून बाहेर काढायचं हे त्याने ठरवूनच टाकलं होतं. देवाच्या भक्तीने अंध झालेल्या लोकांना विज्ञानाचा प्रकाश दाखवणं संशोधकाचं खरं काम. हे काम घरातूनच सुरू व्हावं ही केशवची खूप मनापासूनची इच्छा होती. हे सत्य समोर आल्यानंतर आजीला मानसिक त्रास झाला असता. हे सत्य स्वीकारून सुद्धा केशवला हे करायचं होतं. कारण एकदा का अंधश्रद्धेचं एक मूळ कापल्या गेलं की पुढे वाढत जाणारं झाड आपोआप मरतं. कोणतीही नवीन चांगली सुरुवात करण्यासाठी थोड्याफार यातना भोगाव्याच लागतात. त्यामुळे आजीला हे सत्य समजलं पाहिजे, यासाठी केशव मनापासून झटत होता. विचारांच्या चक्रामध्ये वेळेची चक्र सुद्धा फिरत राहिली. स्वतःच्या विचारांच्या तंद्रीमध्ये केशव त्याच्या ऑफिसमध्ये येऊन थांबला. ऑफिसमध्ये प्रचंड उत्साही वातावरण. नक्की काय दिसणार याचा अंदाज प्रत्येक जण आपापल्या तऱ्हेने बांधत होता. जे काही असेल ते असामान्य आणि मानवाने कधीही न पाहिलेलं असणार यावर मात्र प्रत्येकाचा विश्वास बसला होता. ऑफिसमधले संगणक सुद्धा जणू काही रोमांचित झाले होते. आणि शेवटी तो क्षण आला. संगणकाने दूर गेलेल्या यानाकडून संकेत मिळवल्याची चिन्हे केशवला दाखवली. यापुढे एक क्षण सुद्धा वाट पाहण्याची केशवची इच्छा नव्हती. मानवाने उचललेलं हे पाऊल सगळ्यात लांब जाणारं होतं. आता हे नक्की काय दाखवेल याकडे सगळ्यांचं लक्ष असताना केशव मनात म्हणत होता, आजी बघ, मी इतका लांब आलो. तुझा विष्णू कुठेच नाही अगं. तो मला दिसला नाही. दिसण्यासाठी त्याचं अस्तित्व असावं लागतं, पण ते नाही, तो नाही. हे मनातल्या मनात बोलत असतानाच
संगणकाच्या पडद्यावर अचानक एक मोठा आकार, एक मोठी प्रतिमा निर्माण झाली. मागून कोणीतरी ओरडत होतं, अरे बापरे, हे तेच ना ज्यातून सगळ्या ग्रहांची निर्मिती होते असं म्हटलं जातं. केशव अचानक भानावर आला आणि त्याने संगणकाकडे आत्मविश्वासाने पाहिलं. दृष्टी पडताच त्याचे डोळे विस्फारल्या गेले. संगणकाच्या पडद्यावरती नीलांबर विष्णू प्रकट झाला होता. ऑफिसमधले सगळेजण विष्णूच्या प्रतिमेला मिस्टिक माउंटन म्हणत होते. डोळे विस्फारून सृष्टीच्या त्या निर्मितीकडे बघत होते आणि केशव मात्र मनोमन आजीच्या विष्णूला नतमस्तक होत होता. त्याला तो दिसला होता, त्याला पटेल अशा रूपात. आज त्याचं तप सार्थकी लागलं होतं. ज्ञानाचा प्रकाश आणि सत्य खरोखरच लोकांना दिसत होतं. आजी बरोबर होती. तो होता, तो आहे आणि आपल्याला समजेल अशा रूपात तो असतोच. अतिशय सुंदर कथा तुम्ही ऐकलीत, जिचं नाव होतं अनादी अनंत. आणि या कथेच्या लेखिका आहेत सौ रश्मी समीर पाठक. प्रथेप्रमाणे त्यांचा परिचय करून घेऊयात. रश्मी समीर पाठक या नाशिकमध्ये वास्तव्यास आहेत. संस्कृत आणि मानसशास्त्र या विषयांमध्ये त्यांचं पदव्युत्तर शिक्षण झालेलं आहे. समुपदेशन, भाषांतर, लेखन इत्यादी क्षेत्रात त्या फ्रीलान्सिंग करतात. त्यांच्या साक्षात्कार, परतीची वाट, बांधिलकी या कथासुद्धा व्हॉइस ऑफ राहुल या आमच्या चॅनलवर उपलब्ध आहेत, ज्यांच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहेत. त्या कथाही तुम्ही अनुभवू शकता. आजची रश्मी समीर पाठक यांची अनादी अनंत ही कथा तुम्हाला कशी वाटली हे लाईक्स, कमेंट्सच्या माध्यमातून आम्हाला नक्की सांगा. कथा आवडली असेल तर नक्की शेअर करा. तुम्हाला जर आमच्या चॅनलवरच्या या कथा आवडत असतील तर व्हॉइस ऑफ राहुल हे आमचं चॅनल सबस्क्राईब करा. आजच्या दिवशी इतकंच. आपला दिवस शुभ असो. Voice of Rahul.